आमचं मोठं फॅमिली आहे. आई पप्पा एक बहीण 2 भाऊ. अच्छा, बरं सगळ्यात आवडती व्यक्ती कोण? माझी बहीण. जी बहीण का बरं का ती आवडते सगळ्यात? ती आईसारखा लाड करते. मुलीचं दुसरं माहेर म्हणजे बहिणीचं घर. ती मोठी बहीण आहे माझी. अच्छा, माझ्यासाठी ती सगळ्यात आवडती व्यक्ती आहे. सगळ्यात आवडती व्यक्ती आहे. ताईला सांगितलेस की मी आता इथे नाही. या कार्यक्रमात? नाही. ठीक आहे, पण हुकमाची राणी समजा तू झालीस तर नक्की सांग तिला. नक्की सांगणार. नाही झाले तरी पण सांगणार, बघ मी आले म्हणून. ठीक आहे, हा ते पण सांग बाबा, ते पण सांग. हा हरकत नाही. तर भाऊजींबद्दल काय सांगशील? कसं आहे भाऊजींचा स्वभाव? त्यांचा एकदम वडिलासारखा स्वभाव आहे. अच्छा, सगळे हट्ट वगैरे पुरवतात. माझं खूप लहान म्हणजे असताना मी ताईचं लग्न झालेलं आहे माझ्या. अच्छा. हा, तर मग मला एकदम मुलीसारखं त्यांनी सांभाळ केलेला आहे. कोणी? भाऊजींनी. म्हणजे एकदम तुम्ही भाऊजीच म्हणले ना. म्हणजे तेच म्हटलं, मला काही कळे ना. भाऊजी वडिलांसारखं सांभाळते. भाऊजी म्हणजे माझे भाऊजी तुझे आहो. एकदम छान स्वभाव आहे त्यांचा. हा, मी पण ऐकत बसले. हा, छान स्वभाव आहे. छान स्वभाव आहे. तसं जमलं म्हणजे? आमचं अरेंज मॅरेज लॉकडाऊन मध्ये झालेलं. लॉकडाऊन मध्ये लग्नच करून टाकलं? हा, पण तसं म्हणजे लॉकडाऊन मध्ये कसं केलं? तेव्हा तर मर्यादा असेल ना की 50? त्यांच्या घरी लग्न झालेले आमचं. त्यांच्या घरी लग्न झालेले आणि 50च नाही 200 लोक होते. त्या सरपंच आहेत माझे सासरे, त्यामुळे त्यांनी अरेंज केलं होतं. पण सगळ्यात आधी पहिल्यांदा भाऊजींना कुठे बघितलं? आमच्या घरी झाले होते. तुमच्या घरी झाले होते बघायला कांदा पोहे. कांदा पोहे. हा, पण मग कधी कळलं की अच्छा हेच आहेत ते? त्याच दिवशी जमलं आमचं. त्याच दिवशी साखरपुडा त्याच दिवशी उरकवलेला आहे. एवढी कसली घाई दोघांना? हा, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. बरं, भाऊजींचा वाढदिवस कधी असतो? 2 फेब्रुवारी. हे भाऊजी बघणार आहेत? हा आहे तिथं. कुठे आहेत? नमस्कार भाऊजी, वाढदिवस विसरली आहे ताई? विसरली नाही म्हणजे नक्की किती? 2 की 5? 5 फेब्रुवारी. क्या बात आहे. आणि किती वर्ष आहेत लग्नाला? 5 वर्ष. सगळं 5-5च आहे. सगळ्यात आवडणारी व्यक्ती मायाची म्हणजे तुझी ताई, आणि ती तुला आईसारखं सांभाळल्या वगैरे. काय सांगशील तू तुझ्या ताईला? मी जर कधी रागाच्या भरात तुला बोलले असेल काही, तर माझं चूक समजून मला माफ कर.